हाय ऑल, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या बिझनेस कंपास मराठी चॅनलवर, जिथे आपण पाहतोय बदलत्या कन्झ्युमर बिहेवियरचे नवीन ट्रेंड्स. तर आज आपण पाहणार आहोत तिसरा ट्रेंड, एक्सपिरियन्स सेलिंग. आज लोक काही खरेदी केल्यानंतर प्रोडक्ट नाही तर ते खरं तर एक्सपिरियन्सची खरेदी करत असतात. उदाहरण द्यायचं झालं तर स्टारबक्स घ्या. तिथे कॉफी महाग आहे, पण ॲम्बियन्स, म्युझिक, वायफाय, ब्रँड फील हे सगळं मिळतं, म्हणून लोक तिथं परत परत जातात. एक्सपिरियन्स. तसंच बुक माय शो घ्या. हे फक्त तिकीट विकत नाही तर एक संपूर्ण एक्सपिरियन्स देतात, अनुभव देतात खरेदीचा. सोपं ॲप, झटपट पेमेंट, नवीन शो, इव्हेंट्सचे रेकमेंडेशन्स आणि पार्टनर ब्रँड्सकडून मिळणारे मोफत ऑफर्स. या सगळ्यामुळे कस्टमरला फक्त तिकीटच नाही तर एक आनंददायी अनुभव मिळतो आणि म्हणून लोक वारंवार बुक माय शोवरून तिकीट बुक करतात. तर असा हा आनंदाचा अनुभव मिळाला की कस्टमरला बरं वाटतं ना, आणि त्याच्या स्मरणात तो ब्रँड कायमचं घर करतो. पण हे जर झाले मोठे उद्योजक. लहान उद्योजक विचार करेल की माझ्याकडे एक्सपिरियन्स देण्यासाठी खर्च करायची क्षमता कुठून येणार. पण एक्सपिरियन्स देण्यासाठी मोठी इन्व्हेस्टमेंट किंवा खर्च करायची अजिबात आवश्यकता नाही. उदाहरण द्यायचं झालं तर समजा क्लोथिंग स्टोअर आहे, तर तिथल्या फिटिंग रूममध्ये पॉझिटिव्ह कोट्स लावा. दुसरं उदाहरण घेऊ आपण स्वीट शॉपचं. तिथं तुम्ही कॉम्प्लिमेंटरी सॅम्पलचे पीसेस द्या, कस्टमरला छोटे छोटे गिफ्ट द्या आणि त्यांचा खरेदीचा अनुभव अधिकाधिक संस्मरणीय बनवा. तर असे तुम्ही अनुभव त्यांना देऊ शकता की जे एक प्रकारे एक्सपिरियन्स सेलिंगचाच भाग आहे. तर हा होता आपला तिसरा ट्रेंड, एक्सपिरियन्स सेलिंग. पुढच्या ट्रेंडमध्ये आपण पाहणार आहोत सस्टेनेबिलिटी आणि व्हॅल्यूज, जे कस्टमरला ब्रँडसोबत जोडून ठेवतात. तुम्हाला ही सिरीज आवडत असेल याची आम्हाला खात्री आहे. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून पुढचा ट्रेंड तुम्ही नक्की बघू शकाल.